छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज बजाज नगरमध्ये मोठा दरोडा टाकण्यात आलाय। संतोष राधाकिसन लड्डा यांच्या घरावर दरोडा टाकण्यात आलाय। ड्रायव्हरचे हातपाय बांधून दरोडेखोरांनी 8 किलो सोनं आणि 40 किलो चांदीवर डल्ला मारला। सुरक्षेच्या कारणास्तव गजामाडेला सांगली येथील कारागृहात हलवण्यात आलं। यावेळी त्याच्या साथीदारानं बाळकृष्ण उर्फ पांड्या मोहितेनं त्याला पैसे आणि कपडे पुरवले। या प्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे। सोलापुरातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्याध्यक्ष तौफिक शेख यांच्यासह 5 माजी नगरसेवकांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय। एकीकडे दोन्ही पवार एकत्र येण्याची चर्चा सुरू असताना सोलापुरात मात्र कार्यकर्त्यांनी शरद पवारांची साथ सोडली। बीडच्या अंबाजोगाई इथे कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झालाय। दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात कार पलटी झाली। या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून 4 जण गंभीर जखमी झालेले आहेत। जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। पुण्यामध्ये ऑनलाईन तिकीट खरेदीला मेट्रो प्रवाशांनी सर्वाधिक पसंती दिली आहे। जानेवारी ते एप्रिल 2025 मध्ये एनसीएमसी कार्डद्वारे मेट्रोला 5,66,58,000 उत्पन्न प्राप्त झालंय। तर प्रवाशांकडून या ऑनलाईन तिकीट खरेदीला अधिक प्राधान्य मिळतंय। मोरबे इथल्या मुख्य जलवाहिनीवरील आग्रोळी पुलाजवळ रेल्वे रुळालगत आणि चिखले गावाजवळील पुलाखाली जलवाहिनी वारंवार गळती होत असते आणि या ठिकाणची जलवाहिनी दुरुस्तीचं काम नवी मुंबई पालिकेच्या वतीनं करण्यात येणार आहे। त्याकरता आज 24 तासांकरता नवी मुंबई पालिका क्षेत्रातील पाणी पुरवठा बंद असेल। दररोज 50% प्रवासी ऑनलाईन तिकीट घेऊन नागपूर मेट्रोनं प्रवास करतायत। दररोज आणि नियमितपणे मेट्रो प्रवाशांची संख्या वाढते आहे। या वाढत्या रायडरशिपमध्ये कॅशलेस व्यवहाराला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय। 50% तिकीट विक्री ऑनलाईन माध्यमानं होते। कोस्टल रोडवरील वरळीतील लोटस जेटी ते मरीन ड्राईव्ह पर्यंतची आंतरबदल मार्गिका क्रमांक 7 लवकरच पालिका प्रशासनाकडून सुरू करण्यात येणार आहे। या संबंधित प्रस्ताव कोस्टल रोड प्राधिकरणाकडून वाहतूक पोलिसांना सादर करण्यात आला असून त्यांच्या नोटिफिकेशन नंतर ही मार्गिका सुरू होणार आहे। नागपूर चाकण भिवंडीसह 10 ठिकाणी लॉजिस्टिक पार्क बांधण्यात येणार आहे। ब्लॅकस्टोन समूहाकडून लॉजिस्टिक पार्क आणि होरायझन इंडस्ट्रियल पार्क्स यांच्यामध्ये बुधवारी सामंजस्य करार करण्यात आला। इथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होरायझन इंडस्ट्रियल पार्कचे अध्यक्ष RK नारायणन यांनी स्वाक्षरी केली। बीड जिल्ह्यातील बालविवाह काही केल्या थांबत नसल्याचं उघड झालंय। बालविवाहानंतर अवघ्या 15व्या वर्षी देखील मुली गर्भवती राहत आहेत। मागील वर्षात 18 वर्षाखालील 12 मुली गर्भवती होत्या आणि याची नोंद आरोग्य विभागात RCH पोर्टलवर झाल्यानं ही गंभीर समस्या उघडकीस आली आहे। माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त 21 मे रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये काँग्रेस तिरंगा यात्रा काढणार आहे। या रॅलीच्या माध्यमातून भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम केला जाणार आहे। दैनंदिन आवश्यक वस्तू आणि खाद्यपदार्थांच्या किमती कमी झाल्यामुळे महागाई कमी झाली आहे। वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं बुधवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार एप्रिलमध्ये घाऊक महागाई 13 महिन्यांच्या निच्चांकी पातळीवर 0.85% आली आहे। दूरसंचार क्षेत्रात भारतात 300 कोटींच्या मंजूर निधीसह 111हून अधिक संशोधन प्रकल्पांना आर्थिक सहाय्य दिलं गेलेलं आहे। यामुळे देश आता 6G पेटंट दाखल करणाऱ्या जगातील टॉप 6 देशांमध्ये समाविष्ट झाला असल्याची माहिती केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री चंद्रशेखर पेम्मासानी यांनी दिली आहे। बेस्टच्या भाडेवाढीमुळे प्रवासी संख्येत घट झाली असली तरी उत्पन्नात वाढ झाली आहे। 3 दिवसात बेस्टचे दररोज 4000 प्रवासी कमी झाले आहेत। काल बेस्टमधून 21,54,000 प्रवाशांनी प्रवास केला आहे। त्यातून बेस्टला 2,83,20,000 उत्पन्न प्राप्त झाले। गणेशोत्सव 3 महिन्यांवर येऊन ठेपला असताना अद्याप पीओपी गणेश मूर्तींवरील बंदी उठलेली नाही। 9 जूनला उच्च न्यायालयामध्ये या संदर्भातली सुनावणी होणार आहे। शाडूच्या मातीचा पर्याय खर्चिक असल्यानं तसंच माती उपलब्ध होत नसल्यानं शाडू मूर्तिकारांवर देखील नवं विघ्न आलं। भारत पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर 6 मे पासून प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिरात मोबाईल बंदी लागू केली आहे। युद्धविरामानंतर दोन्ही देशांमधील परिस्थिती काहीशी निवळली असली तरी मोबाईल बंदी कायम आहे। तरीही मंदिराच्या आवारात मोबाईल वापरला जात असल्याचं पाहायला मिळतंय। कल्याण आरटीओ हद्दीमध्ये आतापर्यंत 64,292 वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यात आलेली आहे। आतापर्यंत सुमारे 1,17,684 अर्ज आले होते। तर 30 जूनपर्यंत मुदत असल्यानं वाहन चालकांना अद्याप संधी असल्याचं आरटीओनं सांगितलं। मुंबईचे फुटपाथ हे सामान्य पादचाऱ्यांसोबतच दिव्यांग स्नेही असणार आहे आणि या पदपथांवर दृष्टीहीन व्यक्तींना मार्गदर्शन करणारे टॅक्टाईल पथ उभारण्यात येणार आहेत। याबाबत पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या।
नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी क्षमता वाढ, सल्लागार सेवा आणि व्यावहारिक संशोधन करण्यासाठी तसंच महापालिकांचा विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे। यासाठी पवई इथे असलेल्या या पालिका क्षमता बांधणी आणि संशोधन केंद्रात कंत्राटी तत्वावर विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। त्यासाठी अर्ज करण्याची मुदत 20 मे पर्यंत वाढवण्यात आली आहे। आणि आता एक मोठी बातमी समोर येते। तुळजाभवानी मंदिरात 12 पुजाऱ्यांना प्रवेशबंदी घालण्यात आलेली आहे। मंदिराच्या शिस्तीस बाधा येईल असं अशोभनीय वर्तन करणाऱ्या पुजाऱ्यांवर देऊळ कवायत कायद्यानुसार मंदिर संस्थांनं कारवाईचा बडगा उगारलाय। गेल्या 6 महिन्यात या 12 पुजाऱ्यांविरोधात अनेक तक्रारी आल्या होत्या आणि तक्रारीनंतर मंदिर प्रशासनानं नोटीस बजावून खुलासा करण्याचे आदेश दिले होते। दरम्यान समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे पुजाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे। घरकुल बांधकाम करणाऱ्या लाभार्थ्यांना जवळच्या वाळू डेपोतून वाळू देण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांच्या माध्यमातून घरपोच रॉयल्टी पावती द्यावी असे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले। 10वीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थी आणि पालकांची आता 11वीच्या प्रवेशासाठी लगबग सुरू झाली आहे। चांगल्या महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थी धडपड करत आहेत। तर 11वीच्या प्रवेशासाठी कनिष्ठ महाविद्यालयांची नोंदणी आज संपणार असून 19 मे पासून प्रक्रियेचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे। छत्तीसगड तेलंगणा सीमेवरील करेंगुट्टा टेकड्यांभोवती असलेल्या घनदाट जंगलातील व्यापक कारवाई 21 दिवसात 31 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले। त्यातील 28 जणांची ओळख पटवण्यात आली आहे। अंबाबाई मंदिर परिसर पुनर्विकास आणि ज्योतिबा परिसर विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यातील कामांना लवकरच सुरुवात होईल। त्याचा शासन आदेश येत्या 8 दिवसात निघणार आहे। त्यानुसार कामांचा कालबद्ध कार्यक्रम निश्चित करून कामं गतीनं नियोजनबद्ध करा असे आदेश पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी जिल्हा प्रशासनाला दिले। जे रुग्णालयाला सुपर स्पेशालिटी रुग्णालय बनवण्याच्या कामाला गती द्यावी, यामुळे अनेक वैद्यकीय सुविधा एकाच ठिकाणी मिळणार असून गरजू रुग्णांना याचा लाभ घेता येणार आहे। ऑक्टोबरपर्यंत काम पूर्ण करण्याच्या दृष्टीनं नियोजन करा असे निर्देश राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले। विलेपार्ले येथील जैन मंदिराचं उर्वरित बांधकाम 27 जूनपर्यंत यथास्थित ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत। मात्र पावसाळा तोंडावर आल्यानं तिथे प्रार्थना करण्यासाठी तात्पुरते शेड बांधण्याची परवानगी घेण्यासाठी ट्रस्टनं उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे। मात्र न्यायालयानं ट्रस्टला त्यासंदर्भात महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश दिले। देवनार डम्पिंग ग्राउंडमधील 110 हेक्टर जमिनीवरील 185 लाख टन कचऱ्यावर बायोरेमिडिएशनची प्रक्रिया करून तो हटवण्यासाठी कंत्राटदार नियुक्तीचा निर्णय पालिकेनं घेतलाय। 3 वर्षात कचरा हटवण्यात येणार असून यासाठी 2386 कोटींच्या कंत्राटाची प्रक्रिया पालिकेनं सुरू केली आहे। ऑपरेशन सिंदूरनंतर दहशतवादी संघटनांकडून हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्याच पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पुणे शहरात ड्रोन, रिमोट कंट्रोल, मायक्रोलाइट एअरक्राफ्टवर पोलिसांनी बंदी घातली आहे। तर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून 12 जूनपर्यंत ही बंदी असणार आहे। पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात अचानक वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला। रस्त्यावर आणि शेतात किराणा सामान विकणाऱ्या दुकानदारांची धावपळ उडाली। अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन व्यवहारावर देखील परिणाम झाला। महाराष्ट्र तेलंगणा सीमेवर असलेल्या गोदावरी प्राणहिता अंतर्वाहिनी सरस्वती या त्रिवेणी संगमाच्या ठिकाणी सिंहस्थ कुंभ म्हणजे पुष्कर पर्वाला सुरुवात झाली आहे। आजपासून 26 मे पर्यंत या त्रिवेणी संगमाच्या पवित्र स्नानासाठी तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या हद्दीतील लाखो भाविकांची गर्दी होते। अलिबाग तालुक्यातील भोंदूबाबाची भोंदूगिरी उघडकीस आली आहे। मुलीला प्रेमापासून लांब ठेवण्यासाठी भोंदूबाबानं मंतरलेली विषारी जडीबुटी देत विहिरीत टाकण्यास सांगितली। त्यावेळी त्या व्यक्तीला गावकऱ्यांनी रंगेहात पकडले। यानंतर सर्वांनी त्या व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात दिले। सांगलीच्या मिरज तालुक्यातील म्हैसाळ इथे प्रतिबंध असणाऱ्या पान मसाला आणि गुटख्यावर कारवाई करण्यात आली आहे। पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये सुगंधी तंबाखू आणि गुटख्यासह 21 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। तर या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे। जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून सांगलीच्या मालू हायस्कूलमध्ये घरेलू कामगार महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आलं। सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीमध्ये हा शिबिर पार पडलं। दापोली शहरातील शिवसृष्टी इथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती साजरी करण्यात आली। संभाजीराजे प्रतिष्ठानच्या वतीनं एक तालुका एक जयंती साजरी केली असून यावेळी शिवप्रेमी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। हवामान खात्यानं आज मुंबईसह ठाणे पालघर भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला असून या अनुषंगानं सतर्कतेचा इशारा दिलाय। या कालावधीत काही भागात जोरदार वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे।
शिवसेना नेते कमलाकर जामसांडेकर हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या अरुण गवळी याची 2008 सालच्या खंडणी प्रकरणातून विशेष मोक्का न्यायालयानं काल निर्दोष सुटका केली। तथापि जामसांडेकर हत्येप्रकरणी गवळी नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असल्यानं या खंडणी प्रकरणात निर्दोष सुटका झाली असली तरी गवळी याला कारागृहातच राहावं लागणार आहे। आता एक मोठी बातमी, काश्मीरच्या पुलवामामधील त्रालमध्ये सुरक्षा दलांना मोठं यश मिळालंय। सुरक्षा दलांनी पुलवामा इथे एका दहशतवाद्याचा खात्मा केलाय। परिसरात आणखी काही लपल्याची माहिती असून सुरक्षा दलांनी या परिसराला घेरलंय। सैन्यानं पूर्ण परिसराची नाकाबंदी केली असून लपलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेतला जातोय। येऊरच्या जंगलात बुद्ध पौर्णिमेच्या प्रखर चांदण्या रात्री वन्य प्राण्यांची गणना करण्यात आली आणि या जंगलातील 12 ठिकाणच्या पाणवठ्याच्या बाजूला मचाण बांधून वन अधिकाऱ्यांनी गणना केली। मात्र काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे बिबटे पाणवठ्यावर आले नसल्याचं विभागाकडून सांगण्यात आलं। मासेमारी हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात जास्तीत जास्त मासेमारी करण्याचा मच्छीमारांचा मानस होता। मात्र अवकाळी पाऊस आणि जोरदार वारे यामुळे खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या नौका परत फिरल्या असून शेकडो नौका किनाऱ्यांवर विसावलेल्या आहेत। यंदा हंगाम संपण्यापूर्वीच नौका नांगरून ठेवण्याची वेळ मच्छीमारांवर आली आहे। मुंबईतील चेंबूर भागात एका इमारतीवरील ताडपत्रीला आग लागली होती। पाऊस सुरू होण्यापूर्वी ही ताडपत्री इमारतीवर टाकण्यात आली होती। मात्र या ताडपत्रीला आग लागल्यानं भीतीचं वातावरण निर्माण झालं। सुदैवानं वेळीचे आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं। पीएमपीएमएलच्या ताफ्यात स्वमालकीच्या 1000 बस लवकरच दाखल होणार आहेत। पुणे महापालिका 300 आणि पिंपरी चिंचवड महापालिका 200 आणि पीएमआरडीए कडून 500 बस देण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला। सीएनजीवरील एका बसची किंमत 48 लाख रुपये आहे। टेक कंपनी मायक्रोसॉफ्ट 6800 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकणार आहे। एकूण कर्मचारी संख्येच्या तुलनेत हा आकडा सुमारे 3% आहे। सध्या मायक्रोसॉफ्ट कंपनीमध्ये 2.28 लाख कर्मचारी कार्यरत आहेत। रायगड जिल्ह्यामध्ये वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यानं उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहेत। मान्सूनपूर्व दुरुस्ती आणि झाडांच्या छाटणीच्या कामामुळे वीज पुरवठा खंडित होत असल्याचं महावितरणाकडून सांगण्यात आलंय। महावितरणाच्या कारभारावर नागरिकांनी संताप व्यक्त केला। मुंबईतील आरटीआय प्रवेशासाठी आजपासून ऑनलाईन प्रक्रिया संचालनालयाकडून सुरू करण्यात येते। राज्यात शासकीय 419 आरटीआय असून त्यात 93,000 प्रवेश क्षमता आहे। ही प्रवेश प्रक्रिया सकाळी 11 वाजल्यापासून सुरू होणार असल्याची माहिती संचालनालयाकडून देण्यात आली आहे। कांजूरमार्ग पाईपलाईन पुलावरील तुळई उतरवण्याच्या कामासाठी मध्य रेल्वेनं कांजूरमार्ग आणि मुलुंड स्थानकादरम्यान आज आणि उद्या रात्रकालीन ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतलाय। या ब्लॉक कालावधीमध्ये कांजूरमार्ग पाईपलाईन पुलावरील तुळई सुमारे 350 टन क्षमतेच्या रोड क्रेनच्या सहाय्यानं उतरवण्याचं नियोजन रेल्वे प्रशासनानं केलंय। त्यामुळे ब्लॉक कालावधीमध्ये उपनगरीय गाड्या बंद असतील। राज्यातील 1,08,156 शाळांपैकी 86% अधिक शाळांमधील विद्यार्थ्यांची अपार नोंदणी शाळांकडून झाली आहे। या नोंदणीमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा आघाडीवर असून तेथील 98% शाळांनी ही नोंदणी पूर्ण केली आहे। म्हाडाच्या कोकण मंडळाच्या सर्वात मोठ्या विरार बोळींज गृहप्रकल्पातील शेकडो घरं विक्री वाचून रिक्त पडून आहेत। त्यामुळे आता मंडळाकडून या गृहप्रकल्पात जलतरण तलाव आणि क्लब हाऊस बांधून ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। या प्रकल्पात जलतरण तलावासह क्लब हाऊस बांधण्यासाठी कोकण मंडळानं निविदा प्रक्रिया राबवली असून येत्या 10 दिवसात निविदा अंतिम होण्याची शक्यता आहे। ठाण्यातील पहिली मेट्रो मार्गिका असलेल्या दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो 9 मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याची तांत्रिक चाचणी बुधवारी पार पडली। या मार्गावरील यंत्रणेची 75% कामं पूर्ण झाली असून उर्वरित राहिलेली कामं सध्या वेगानं सुरू आहेत। पूर्वी मोबाईल चोरीनंतर त्यातील सिम कार्डची विल्हेवाट लावून तो राज्याबाहेर विक्रीसाठी पाठवले जायचे। मात्र चोरांचा हा पॅटर्न आता बदलला असल्याचं समोर आलंय। मोबाईल चोरीबरोबरच त्यातील सिम कार्डच्या मदतीनं बँक खातं देखील रिकामं करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। विविध समाज माध्यमं आणि डिजिटल माध्यमांवर राज्य सरकारबाबत येणाऱ्या नकारात्मक, समाजात भय पसरवणाऱ्या आणि वस्तुस्थितीवर आधारित नसणाऱ्या बातम्यांचे फॅक्ट चेक सरकारकडून केलं जाणार आहे। फॅक्ट चेक करून लगेच उत्तर देणारी यंत्रणा आता उभारली जाणार आहे। ठाणे परिवहन विभागानं यंदा पावसाळ्यापूर्वीच सर्व बस गाड्यांची दुरुस्ती करण्यास सुरुवात केलेली आहे। त्याचप्रमाणे जुन्या झालेल्या 51 बस गाड्या भंगारामध्ये काढण्यात येणार असल्याची माहिती शासनानं दिली आहे।
चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरातील वेकोली वसाहतीमध्ये सहाय्यक प्रबंधकाच्या घरात दरोडा टाकल्याची घटना उघडकीस आली आहे। चोरट्यांनी धारदार शस्त्र दाखवत संपूर्ण कुटुंबाला धमकावून तब्बल 8.5 तोळे सोनं आणि इतर साहित्य लंपास केलं। या धक्कादायक घटनेमुळे परिसरातील भीतीचं वातावरण आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोर आणि बफर क्षेत्रात बुद्ध पौर्णिमेला रात्रीच्या चंद्रप्रकाशात 176 मचाणांवरून वन्यप्राणी गणना करण्यात आली। यावेळी कोळसा रेंजमध्ये प्रथमच उडणारी खार आढळून आली आणि यामुळे वन्यजीव प्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण आहे। पुणे शहरात पाण्याच्या वाढलेल्या मागणीमुळे शहरात टँकरच्या पाण्याची मागणी वाढली आहे। सोसायट्यांकडून मोठ्या प्रमाणात टँकर मागवले जात आहेत। या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्तांनी टँकर चालक आणि मालकाला पाणी पुरवठा करताना जादा शुल्क न आकारण्याच्या सूचना केल्या। जळगावच्या अमळनेरमधील लॉजमध्ये गुजरातच्या एका तरुणानं गळफास घेत आत्महत्या केली आहे। प्रेयसीला व्हिडिओ कॉल करत तरुणानं आपलं जीवन संपवलं। या तरुणाविरोधात अहमदाबादमध्ये पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे। पनवेल महापालिकेच्या देहरंग धरणातील पाण्यानं तळ गाठला। या धरणावरती पाणीसाठा पनवेल शहरासह परिसराचा भार असतो। त्यामुळे पावसाळ्यात चांगला पाऊस न झाल्यास परिसरातील नागरिकांना पाणी टंचाईला तोंड द्यावं लागण्याची भीती आहे। नागपुरातील 11 किलोमीटर नाग नदीची अद्यापही स्वच्छता झालेली नाहीये। नदी स्वच्छतेसाठी मुदत संपायला फक्त 16 दिवस उरलेत। मात्र आता स्वच्छता न केल्यास नागपुराला यंदाही पुराचा धोका कायम आहे। एकात्मतेचा संदेश देण्यासाठी नागपूरच्या वाडीत राष्ट्रीय संघाकडून पथसंचलन करण्यात आलं। यावेळी परिसरातील महिलांनी स्वयंसेवकांवर फुलांचा वर्षाव केला। आता एक मोठी बातमी, मराठा आरक्षणावर नीट 2025 बाबत तातडीनं सुनावणी घ्या। सर्वोच्च न्यायालयानं असं मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांना निर्देश दिलेले आहेत। मराठ्यांना दिलेल्या 10% आरक्षणावर तात्काळ खंडपीठ स्थापन करा। नीट यूजी पीजी परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांनी या संदर्भातली मागणी केली होती आणि त्यानंतर मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांना सर्वोच्च न्यायालयानं हे निर्देश दिलेले आहेत। नागपुरातील मुलींचा जन्मदर घसरल्याची माहिती समोर येते। मुलं आणि मुलींची संख्या पाहिल्यास मुलींच्या तुलनेत मुलांच्या जन्माचं प्रमाण अधिक असल्याचं समोर आलंय। त्यामुळे राज्याच्या उपराजधानीमध्ये मुलीचा जन्मदर वाढवण्यासाठी शासन, महानगरपालिका आणि नागरिकांनी जनजागृती करण्याची गरज आहे। मुंबईतील बॉलिवूड कलाकारांनी गेल्या 2 महिन्यात खरेदी विक्रीच्या माध्यमातून 150 कोटी रुपयांची उलाढाल केली आहे। कलाकारांनी प्रामुख्यानं घर आणि कार्यालयांच्या खरेदीवर भर दिला होता। यंदाच्या वर्षी मात्र खरेदीसोबतच बॉलिवूड कलाकार विक्रीचे व्यवहार देखील मोठ्या प्रमाणात करतायत। नैसर्गिक वाळूच्या अतिउत्खननामुळे निर्माण होणाऱ्या पर्यावरणीय संकटांना आळा बसावा यासाठी बांधकाम क्षेत्रात कृत्रिम वाळूचा वापर अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। त्यासाठी कृत्रिम वाळू धोरणाला बैठकीत मान्यता देण्यात आली आहे। जालना जिल्ह्यातील जाफराबाद रोडवर उभ्या असलेल्या महिलेचा अज्ञात वाहनानं धडक दिली आणि तेथील नागरिकांनी आणि नातेवाईकांनी भोकरदन येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल केलं असता तिला मृत घोषित करण्यात आलं। महाडमध्ये अवकाळी पावसामुळे रस्त्याची दैना उडाली आहे। 4 वर्षांपासून या रस्त्याचं काम सुरू असून आज ही कामं अपूर्ण आहेत आणि रस्त्यावरील चिखलामुळे वाहनांचे टायर घसरून अपघातजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे बांधकाम विभाग आणि ठेकेदारानं याकडे गांभीर्यानं पाहावं अशी मागणी होती। पाटण तालुक्यातील ढेबेवाडी येथील बस स्थानकावर अनेक वर्षांपासून पडलेल्या टपऱ्या हटवण्यास सार्वजनिक बांधकाम विभागानं सुरुवात केली आहे। पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यास सुरुवात केली असून पुढील 2 दिवस ही कारवाई सुरूच राहणार आहे। भारतीय लष्करातील कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल मध्य प्रदेशचे आदिवासी कल्याण खात्याचे मंत्री विजय शहा यांच्यावर अखेर बुधवारी रात्री इंदूरच्या महू मानपूर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आली आहे। शहा यांनी अतिशय गलिच्छ भाषेमध्ये वक्तव्य केल्याचं सांगून त्यांना उच्च न्यायालयानं फटकारलं होतं। आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदी आज जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत। दरम्यान यावेळी ते एलओसी जवळ राहणाऱ्या नागरिकांच्या भेटी घेणार आहेत। ऑपरेशन सिंधूच्या यशानंतर सैन्यानं दाखवलेल्या शौर्याच्या सन्मानार्थ संपूर्ण देशातील रेल्वे स्टेशनवर रोषणाई करण्यात आली आहे। तिरंग्याच्या रंगात देशात रेल्वे स्टेशन उजळून निघाली आहेत। जम्मू काश्मीरच्या राजौरीमध्ये सुरक्षा दलानं 2 जिवंत बॉम्ब नष्ट केले आहेत। हे दोन्ही बॉम्ब पाकिस्तानकडून डागण्यात आले होते।
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष संपुष्टात आणण्यात अमेरिकेनं महत्त्वाची भूमिका बजावली असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा केलाय। या दोन देशांमध्ये जे घडत होतं ते मला फारसं आवडलं नव्हतं असं ट्रम्प म्हटलंय। तुर्कस्तान विरोधात भारतात मोठी पावलं उचलली जात आहेत। भारताच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठानं एक मोठा निर्णय घेत तुर्कस्तानातील विद्यापीठाशी केलेला करार रद्द केलाय। अभिनेता अजय देवगननं ऑपरेशन सिंधूरच्या यशस्वी कामगिरीचं कौतुक केलंय। यावेळी त्यानं पंतप्रधान मोदी आणि भारतीय सैन्याला धन्यवाद दिले। उत्तर प्रदेशातील लखनौ इथे एका खासगी बसला भीषण आग लागली। या आगीमध्ये 5 जणांचा मृत्यू झाला। ही बस बिहार इथून दिल्लीला जात होती आणि या बसमधून 60 जण प्रवास करत होते। हरिद्वारमध्ये बिबट्यापासून कुत्र्याला वाचवल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत। बिबट्यानं झोपलेल्या कुत्र्यावर झडप घातली आणि जवळच असलेल्या कुत्र्यांनी भुंकत धाव घेऊन बिबट्यावर हल्ला केला। त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। छत्तीसगडमधील कांकेरमधील एका गावात बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळाल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। वनविभाग आणि पोलिसांच्या पथकाकडून बिबट्याला जेरबंद करण्याचं काम सुरू आहे। इस्रायली सैन्यानं दक्षिण गाझामधील एका रुग्णालयावर हल्ला केला। या हल्ल्यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे।